हॅलो डिअर स्टुडंट्स, मी प्रवीण बी कांबळे, असिस्टंट टीचर, गव्हर्नमेंट MHPS दोंडगट्टे, CRC दड्डी, तालुका हुक्केरी. तर विद्यार्थी मित्र, मी आज तुमच्यासमोर कर्नाटक स्टेट बोर्डमधील इयत्ता 7वी या वर्गातील इंग्लिश विषयातून एक पाठ म्हणजे पहिल्या युनिटमधील एक छोटीशी कविता आहे ती शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की संपूर्ण जगावर कोरोना हा एक सांसर्गिक रोग पसरलेला आहे व या रोगाच्या कारणामुळे आपण कोणीही एकत्र येऊ शकत नाहीत. ना विद्यार्थी शिक्षकांना भेटू शकतात, ना शिक्षक विद्यार्थ्यांना भेटू शकतात व शाळा बंद आहेत, बऱ्याचशा शैक्षणिक संस्था बंद आहेत, सर्व काही बंद ठेवण्यात आलेलं आहे जेणेकरून हा संसर्ग वाढू नये. पण या आजारामुळं सर्वात मोठं नुकसान होतं तरी कुणाचं? शाळा बंद असल्यामुळं नुकसान होत तरी आहे कुणाचं? तर ते म्हणजे विद्यार्थ्यांचं. तर हे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, अध्ययन अध्यापनात खंड पडू नये यासाठी मी आपल्यासमोर छोटासा आपल्या अभ्यासक्रमातीलच एक भाग घेऊन येत आहे व तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आशा करतो आहे की तुम्ही समजून घ्याल. तर जसं की मी बोललो, कर्नाटक स्टेट बोर्डमधील मराठी माध्यमातील इयत्ता 7वी वर्गातील इंग्लिश भागातून विषयातून पहिली कविता म्हणजेच डोंट गिव अप. तर आपल्यासमोर पाठ देखील पुस्तक अंतर्गत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. डोंट गिव अप. डोंट गिव अप म्हणजे काय? तर हार मानू नका, पराजय मानू नका. आपल्या सर्वांना माहिती असतं की प्रत्येकाचं काही ना काही ध्येय हे आहेच. आपण कोणत्याही एका ध्येयासाठी प्रयत्न करत असतो, परंतु हे प्रयत्न कुठंतरी तोकडे पडत असले की आपण ते थांबवण्याचा प्रयत्न करतो. हां बाबा, की ही एखादी गोष्ट अवघड आहे, ही मला जमत नाही आहे, खूपच अवघड आहे, माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. तर असं काही नसतं. आपल्या आवाक्याबाहेर असं काही नाही. इंग्लिशमध्येच एक शब्द आहे इम्पॉसिबल. ह्या शब्दाचाच बघा अर्थ दडलेला. पॉसिबल म्हणजेच आय एम पॉसिबल, म्हणजे मला काहीही साध्य होऊ शकतं. असाध्य असं काही नाही आहे. आता विद्यार्थी दशेतच घ्या, आपण म्हणतो की आपल्याला इंग्लिशमध्ये इतके कमी मार्क पडतात, मला गणित हा विषय खूपच अवघड आहे, मला इंग्लिशमधले शब्द समजत नाही आहेत, त्याचा अर्थ होत नाही. होत नाही असं काही नाही. प्रयत्न केला की सर्व काही घडू शकतं. ट्राय बट नेवर ट्राय असं एक प्रयोग इंग्लिशमधूनच बोललं गेलेलं आहे. म्हणजेच काय? प्रयत्न करा परंतु रडत बसू नका. प्रयत्नांती परमेश्वर. जेवढे तुम्ही प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला तुमचं साध्य जे काही ध्येय असेल ते नक्कीच मिळेल. तर अशा अर्थाची ही आपली पहिली कविता. डोंट गिव अप. कोणतीही गोष्ट हातातून जाऊ देऊ नका, हार मानू नका किंवा पराजय मानू नका. तर हे झालं कवितेचं नाव व त्याचा अर्थ. तर आता कविता म्हटल्यानंतर आपल्याला माहितीच असतं की कवीचं नाव आहे, परंतु इथं या कवितेला कोणीही कवी नाही आहे. ॲनॉनिमस आहे ही कविता. ॲनॉनिमस म्हणजे काय? निनावी. कोणीही लिहिलेली कोणी लिहिलेली माहीत नाही. कवीचं नाव काय आहे माहीत नाही आहे. तर पोएम इज रिटन ऑर इट इज ॲनॉनिमस. निनावी कविता आहे. तर चला आता आज आपण आपल्या कवितेकडं वळू. तत्पूर्वी तुमच्यासमोर छानसं एक चित्र इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या चित्रात तुम्हाला समजून येईल काय दिसतं. तर चित्रात एक उंचच्या उंच अशी कडा आहे, म्हणजे पर्वत आहे व त्या पर्वताला दोरखंडाच्या सहाय्याने एक व्यक्ती लटकलेला दिसत आहे. तर याचा अर्थ काय? तुम्हाला काय वाटतं? विचार करा. तर प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असेल, प्रत्येकाचा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, त्याची वेगवेगळी आकलनक्षमता असते, प्रत्येकाला त्याचं काही एक मत असेल. तर कोणाला वाटेल की तो पर्वतकडांवर लोंबकळत आहे, झोके घेत आहे. तर कोणाला वाटेल तो पर्वतकडांवर चढण्याचा प्रयत्न करत आहे. आणखीन एका विद्यार्थ्याला वाटेल की तिथं तो लटकून दोरीच्या सहाय्याने लटकून त्या दोरीतून खाली परत उडी मारण्याचा प्रयत्न करून पाण्यात जाणार आहे. तर असतील प्रत्येकाचे वेगवेगळे मत असतात, परंतु इथं या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आता ही इतकी मोठी पर्वतशिळा किंवा एक कडा
तुम्ही जर तुम्हाला म्हटलं की या पर्वतावर तुम्हाला एका कडेवरून चढता येईल का, तर तुम्ही म्हणाल नाही, अरे बापरे, हे कसं काय शक्य आहे, मला काही जमणार नाही. तर तेच, जे जमणार नाही तुम्ही म्हणताय किंवा तुमच्या मुखातून शब्द येतात, हे जमणार नाही हे तुम्ही वापरलं नाही पाहिजे. कारण असाध्य अशी कोणतीही गोष्ट नाही, जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं. हार मानू नका. तर या पर्वत शिखरावर किंवा या कडेवर ती व्यक्ती चढण्याचा प्रयत्न करत आहे, जी कडा अगदी उंचच्या उंच आणि एका बाजूनं पूर्णतः तुटलेल्या आहे व खाली समुद्र आहे. या कडेवरून जर पडला तर जीव देखील जाण्याची शक्यता असते. अशा पर्वतावर तुम्ही चढा म्हटल्यानंतर तुम्हाला शक्य होत नाही आणि तुम्ही तुमच्या तोंडातून निघतंच की नाही, अरे बापरे. तर इथं आपण म्हणतोय की ही गोष्ट तर मला असाध्य आहे. असाध्य असं काय नाही, प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकतो. चला, तर या चित्रानंतर आपण पुढं कवितेकडं, पोएमकडं वळू. तर ही आपल्यासमोर अगदी छोटीशी कविता लिहिलेली आहे. तर सर्वप्रथम तुमच्यासमोर मी ही कविता वाचून दाखवेन. इफ यू कीप ऑन गोईंग अँड नेवर स्टॉप, you can keep on going, you can make it to the top. Life is full of mountains, some are big and some are small, but if you don't give up, you can overcome them all. So keep on going, try not to stop. When you keep on going, you can make it to the top. तर सर्वसाधारणपणे मी तुमच्यासमोर ही कविता वाचून दाखवलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की इफ वी कीप ऑन गोईंग म्हणजे काय. आता या कवितेचं मी प्रत्येक ओळीनुसार, कडव्यानुसार स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ध्येय साध्य होईपर्यंत थांबायचं नाही आहे. इफ वी कीप ऑन गोईंग म्हणजेच काय. आता गोईंग कुठं चाललो आहे आपण, चाललो आहे. हो, तुम्ही म्हणू शकता आपण चालत चाललो आहे, परंतु कुठं चालत चाललो आहे, कोणत्या एका रस्त्यावर नाही, तर आपल्या आयुष्यरूपी रस्त्यावर आपण सर्वजण चालत जात आहोत. तर आयुष्यरूपी रस्त्यावर चालत जात आहोत म्हणजेच काय. हे आपलं आयुष्य म्हणजे जन्मापासून मरेपर्यंतचं जे आयुष्य आहे तो एक मोठा असा प्रवास आहे, तो एक मोठा असा रस्ता आहे. आणि या रस्त्यावर, या वळणांवर चालत असताना आपल्याला बरीचशी शिखरं भेटतील, बऱ्याचशा अडचणी येतील, बरेचसे आपल्याला तिथं प्रयत्न करावे लागतील. इफ यू कीप ऑन गोईंग अँड नेवर स्टॉप, जर तुम्ही असेच चालत राहिलात, असेच चालत गेलात, न थांबता न थकता, अँड नेवर स्टॉप, बघा नेवर स्टॉप, न थांबता चालायचं सांगितलेलं आहे. नाही बाबा मी दमलो, जरा थांबतो, रेस्ट घेतो, असं नाही आहे. एखादं ध्येय तुम्ही हाती घेतलात तर ते पूर्ण रूपास नेण्यासाठी सतत प्रयत्न गरजेचे आहेत. इफ यू कीप ऑन गोईंग अँड नेवर स्टॉप, यू कॅन कीप ऑन गोईंग, यू कॅन मेक इट टू द टॉप. या पहिल्या 4 ओळींचा असा अर्थ होतो, जर तुम्ही चालत जात असाल, तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या ध्येय गाठण्यासाठी पुढं जात असाल, चालत जात असाल आणि त्या चालण्यांमध्ये, त्या प्रयत्नांमध्ये, चालणं याचा अर्थ तुमचे प्रयत्न, जे काही ध्येय गाठणार आहात त्याचं प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये तुम्ही जर सातत्य ठेवलात, कोणताही खंड पडू दिला नाहीत, तर नक्कीच यस यू कॅन कीप ऑन गोईंग, यू कॅन मेक इट टू द टॉप. जर तुम्ही तसंच पुढं चाल राहिलात तर नक्कीच तुम्ही टॉपवर पोहोचाल. टॉपवर याचा अर्थ काय, यश शिखरांवर, ऑन द टॉप. जे तुम्ही प्रयत्न एखाद्या गोष्टीसाठी करत आहात ते न थांबता न थकता करत राहिलं तर काय होईल, तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते नक्कीच गाठाल. आता इथं बघा पुढच्या ओळीत काय सांगितलेलं आहे, लाईफ इज फुल ऑफ माउंटन्स, सम आर बिग अँड सम आर स्मॉल. तर आयुष्य, लाईफ म्हणजे आयुष्य, लाईफ इज फुल ऑफ माउंटन्स. आयुष्य कसं आहे, बऱ्याचशा माउंटन्सनी घेरले गेलेलं आहे किंवा भरलेला आहे. आता माउंटन्स याचाच अर्थ होतो पर्वत किंवा डोंगर. तर आपलं आयुष्य ह्या अशाच लहान मोठ्या बऱ्याचशा पर्वतांनी भरलेला आहे. सम आर बिग अँड सम आर स्मॉल. हे आपल्या आयुष्यातील पर्वत काही लहान असतील, काही छोटे असतील. मग आता समोर आपल्या वाटेत मोठाच्या मोठा पर्वत लागला म्हणून आपण थांबायचं आहे काय, तर नाही. तो पर्वत पार करूनच आपल्याला पुढं मार्गक्रमण करायचं आहे, पुढच्या दिशेत जायचं आहे. एक लहान असेल, कधी मोठा असेल. आता पर्वत याचाच अर्थ काय, तर पर्वत म्हणजेच आपल्यासमोर
हे संकटांची उपमा दिलेली आहे पर्वतांरूपे. हो, ही संकटं काही लहान असतील, काही मोठे असतील. सम आर बिग अँड सम आर स्मॉल. ही डोंगरं काही लहान असतील, काही मोठं असतील. म्हणजेच काय, ही पर्वत हे आपले संकटं आयुष्यातील काही लहान असतील, काही मोठं असेल, तर ते आपण पार करून पुढे जायचे आहेत. बट इफ यू डोंट गिव्ह अप यू कॅन ओव्हरकम देम ऑल. आणि जर तुम्ही डोंट गिव्ह अप म्हणजेच जर तुम्ही हार मानला नाहीत या पर्वतांना पार करण्यासाठी, या पर्वतांवर सर होताना जर तुम्ही हार मानला नाहीत, तर नक्कीच तुम्ही काय व्हाल, ओव्हरकम देम ऑल. ओव्हरकम म्हणजे त्यातून पुढे निघाल, त्या पर्वतांना मागे टाकाल, त्या संकटांना मागे टाकाल. सो कीप ऑन गोईंग, ट्राय नॉट टू स्टॉप. आणि म्हणूनच काय करा तुम्ही, कीप ऑन गोईंग. कीप ऑन गोईंग म्हणजे सातत्य ठेवा, प्रयत्न करा, आपले ध्येय गाठण्यास प्रयत्न करत जा, पुढे 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 चालत राहा. ट्राय नॉट टू स्टॉप, न थांबता न थकता पुढे जाण्याचा प्रयत्न करा. वेन यू कीप ऑन गोईंग यू कॅन मेक इट टू द टॉप. आणि जर अशाच प्रकारे जर तुम्ही पुढं चालत राहिलात, सातत्य ठेवलात, तर नक्कीच काय होईल, तुम्ही यशशिखर गाठाल. आता या कवितेचा शब्दशः ओळी अंतर्गत मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता या कवितेतून सार घ्यायचा तर काय, समरी काय असेल, तर जसं सुरुवातीला सांगितलं होतं, कोणतंही ध्येय साध्य करायचं असेल तर त्याला प्रयत्नांची जोड ही हवीच. प्रयत्न केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. आता आपल्या आयुष्यात बरीचशी उदाहरणं असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या विद्यार्थी दशेतच घ्या. आपण इंग्लिश जमत नाही बाबा, एखाद्या विद्यार्थ्याला 99% मार्क पडतात, मला का पडत नाहीत? 99% पडणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने काही वेगळं शिकवलेलं आहे काय? नाही. तुमच्यासोबतच तुमच्या वयाचाच विद्यार्थी तुमच्यासोबत बसून एखादा पाठ किंवा वर्षभर अभ्यास करतो. त्याचं वय तुमच्या एवढं, खातो तुमच्यासारखंच, परंतु त्याला का जास्त मार्क मिळतात, मला का नाही? तर त्याच्यात आणि तुमच्यात फरक असतो, तो म्हणजे काय, प्रयत्नांचा. जर तो खूप प्रयत्न करत असेल एखादा विद्यार्थी, तर नक्कीच त्याला जास्त मार्क पडणार आहेत, त्याचा परीक्षेत पहिला नंबर, दुसरा नंबर येऊ शकणार आहे. मग माझा काय येत नाही असं तुम्ही विचार करत असाल, तर येऊ शकतो. ज्यावेळेस तुम्ही हा विचार डोक्यात घेऊन तुम्ही देखील प्रयत्न कराल, त्या दिवशी नक्कीच तुम्हाला देखील भरपूर काय मिळणार आहेत, गुण मिळणार आहेत. आता असाध्य असं काय नाही. काही उदाहरणंच तुम्हाला द्यायची असतील दररोजच्या जीवनातील, तर आपल्याला माहीत आहे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधील जे महानायक म्हटले जातात, म्हणजेच अमिताभ बच्चन. तर तुम्ही त्यांना म्हणताय, हा तर अगदी यशस्वी पुरुष आहे, त्याला सर्व काही जमतं, त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमवलेलं आहे. परंतु नाव कमवलं, परंतु त्यांची सुरुवात काय होती माहिती आहे का? त्यांना देखील किती अपयशांना सामोरं जावं लागलेलं आहे. तर ज्या वेळेला त्यांनी तरुण होते त्यावेळेला सर्वप्रथम ऑल इंडिया रेडिओ म्हणजे रेडिओ स्टेशन्सवर रेडिओचे जी प्रसारण असतात तिथं नोकरीसाठी गेले होते. परंतु त्यांचा जाडाभरडा आवाज असल्यामुळं त्यांना नाकारण्यात गेलेला आहे. जिथं त्यांना नाकारलं गेलं रेडिओच्या मुद्रण ठिकाणी, तर अशा ठिकाणी त्यांना नाकारलं गेलं. परंतु हा व्यक्ती जगाच्या पाठीवर आपल्या भारतात इतका मोठा अभिनेता व त्याच्या दमदार आवाजामुळेच तो ओळखला जातो. तेवढंच नाही तर आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे देखील अगदी हालाखीच्या जीवनात, त्यांचं विद्यार्थी दशेतील जीवन असेल, लहानपणाचं जीवन असेल, खूपच गरीब होते, अगदी हालाखीच्या आयुष्यात त्यांनी जीवन जगलं. परंतु त्याने हार मानलं का? होय बाबा, माझ्याकडे पैसा नाही, मी कसं जगू, मला इतकं कसं काय होईल, मला शिकायचं तर आहे. फक्त त्यांची इच्छाशक्ती होती की मी शिकणार, एक मोठा वैज्ञानिक होणार. हो, ते घडले देखील. मिसाईल मॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर ते मिसाईल मॅन बनले, तर का? त्यांच्या ध्येयात सातत्य होतं, प्रयत्न होते. तेवढंच नाही तर अशा अनेक बऱ्याच काही यशस्वी लोकांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. जसे की मदर तेरेसा, जी परदेशातील स्त्री आपल्या देशात येऊन तिनं कुष्ठरोग्यांची सेवा केली. तिचं ध्येय काय होतं की दीनदलितांचा, अनाथांचं किंवा कुष्ठरोग्यांसारख्या महाभयंकर आजारांनी ग्रासलेल्या लोकांची सेवा करणे, व त्यांनी ती सेवा केली. त्यांच्या त्या सेवेचं पारितोषिक म्हणून त्यांना नोबेल पुरस्कार, जो जगातील सर्वात मोठा पारितोषिक आहे, ते पारितोषिक मिळालं. तेवढंच नाही, तुम्ही क्रीडा क्षेत्रात घ्या. सचिन तेंडुलकर, आपण आता म्हणतोय सचिन तेंडुलकर एक जगातला एक महान फलंदाज, एक खूप मोठा खेळाडू, क्रिकेट खेळाडू. पण हा खूप महान क्रिकेट खेळाडू याला
10वीच्या परीक्षेत कमी मार्क पडले होते किंवा असं म्हटलं जातं की ते फेल देखील झाले होते. पण 10वीच्या परीक्षेत इतके अभ्यासात जरी ते कमी असले, परंतु यशाच्या शिखरात त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर जीवनात मात्र ते खूपच सफल झाले. तेवढंच नाही तर महेंद्रसिंग धोनी हे देखील एक महान खेळाडू क्रिकेट क्षेत्रातील. यांना देखील तुम्ही पाहिलेलं आहे की ते आपल्या इंडियन क्रिकेट टीममध्ये एक चांगले क्रिकेटपटूच नाही तर एक उत्कृष्ट कॅप्टन नावाजले गेलेले आहेत. पण यांना ज्यावेळेला क्रिकेटमध्ये येण्याची जी वेळ होती किंवा सिलेक्शन होतं त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्यांना सिलेक्शनमधून बाहेर पडावं लागलं. त्यांच्यासमोर वेगवेगळी संकट आली, परंतु त्या संकटांना ते न जुमानता परत पुढं आले व आपल्या क्षेत्रात त्याने आपल्या क्षेत्रात बरीचशी मोलाची कामगिरी केलेली आहे, महान कार्य केलेलं आहे. तर हे का घडलं तर त्यांच्या सातत्यामुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे. ही झाली काही यशस्वी लोकांची नावं. तर तुम्हाला दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हटल्यानंतर मुंग्या तुम्ही पाहिलेला आहे त्यांच्या कामात किती व्यस्त असतात. एखाद्या मुंगीचं जर निरीक्षण केलात, जर ती मुंगी तिला असं भिंतीवर चढायचं असेल, बराचसा तिच्या हातात काहीतरी तिच्या वजनापेक्षाही, तिच्या आकारापेक्षाही, तिच्या शरीरापेक्षाही एखादी मोठी वस्तू ती डोक्यावरून वाहवत असते. ती वस्तू घेऊन, ते अन्नाचा कण घेऊन ती भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करते. पहिल्यांदा चढते, खाली पडते. दुसऱ्यांदा चढते, खाली पडते. तिसऱ्यांदा, चौथ्यांदा म्हणजे बऱ्याच वेळेला ती प्रयत्न करते. ती अयशस्वी ठरत असते. का? तर तिच्या शरीराच्या वजनापेक्षाही जास्त भार तिच्या हातात असतो किंवा डोहीवर असतो म्हणून. परंतु सरतेशेवटी ती तो अन्नाचा कण आपल्या निश्चित अशा स्थानापर्यंत घेऊनच जाते. 2 वेळा असेल, 4 वेळा असेल, 10 वेळा असेल, खाली पडेल, परंतु ती नाही बाबा मला जमत नाही, वर पोहोचता येत नाही, राहू दे, हा अन्नाचा कण तर राहू दे, नाहीतर मी तर वर जायचं बंद करतो असं म्हणत नाही. ती अन्नाच्या कणाला घेऊन, आपल्या वजनापेक्षा जो अन्नाचा कण जास्त आहे त्याला घेऊनच ती सरतेशेवटी आपल्या घरापर्यंत असेल किंवा निश्चित अशा ठिकाणी असेल जाऊन पोचते. तर हा झाला या कवितेचा अर्थ. डोंट गिव्ह अप म्हणजेच काय? हार मानू नका. तर ही कविता मी तुम्हाला प्रत्येक ओळीनिशी व त्या अंतर्गत प्रत्येक वाक्यानिशी व कडव्यानिशी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कविता तर समजून झाली. या कवितेमध्ये काही शब्द असतात, ज्या शब्दांचा उच्चार, जी शब्द कवितेच्या शेवटी ओळींच्या शेवटी असतात व त्यांचा शब्दांचा उच्चार देखील एकसारखा असतो. सेम साऊंडिंग वर्ड्स असं म्हटलं जातं त्यांना. ते शब्द म्हणजेच काय? ते कोणते? तर इथं बघा, दुसऱ्या ओळीत आहे स्टॉप व चौथ्या ओळीत टॉप. 2 ओळींच्या शेवटी जसे की इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा स्टॉप हा शब्द व त्याचबरोबर टॉप. त्याचनंतर आणि कोणते शब्द? इथं बघा SMALL स्मॉल, ALL ऑल. ही काही शब्द आहेत जी ओळींच्या शेवटी असतात व एकसारखा त्यांचा उच्चार होतो. एकसारखा उच्चार जवळपास असतो, एकसारखा संपूर्ण उच्चार नाही किंवा त्यांचा अर्थ नाही किंवा ते शब्द नाहीत. तर काय आहे बघा इथं, इफ यू कीप ऑन गोईंग अँड नेवर स्टॉप यू कॅन कीप ऑन गोईंग, यू कॅन मेक इट टू द टॉप. ही सेम साऊंडिंग वर्ड आहे, स्टॉप, टॉप. किंवा दुसऱ्या वळीतील खालच्या कडव्यातील स्मॉल, ऑल. तर ही शब्द काय? सेम साऊंडिंग वर्ड्स म्हणजे काय? तर यांनाच रायमिंग वर्ड्स म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमकरूपी शब्द, जसे की स्टॉप, टॉप, स्मॉल, ऑल. ही शब्द वेगळे असतात, परंतु त्यांचा शब्दांचा शेवटचा उच्चार एकसारखा असतो आणि ते वेगवेगळ्या ओळीत असतात, ओळींच्या शेवटी असतात. त्यांना सेम साऊंडिंग वर्ड्स असे म्हटले जातात किंवा रायमिंग वर्ड्स असे देखील म्हटलं जातं. ठीक आहे, हे झालं रायमिंग वर्ड्स किंवा सेम साऊंडिंग वर्ड्सबद्दल. तर काही नवीन शब्द देखील तुम्हाला यात दिसून आले असतील. आता ती नवीन शब्द तुम्हाला कोणती वाटतात? बघा, एकदा वाचून बघा. काही शब्द नवीन असतील किंवा तुम्हाला समजलेले नसतील किंवा त्यांचा अर्थ माहीत नसेल, तर मी इथं काही ठराविक शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. नेव्हर. नेव्हर म्हणजे मुळीच नाही. बघा, कधीच नाही. नेव्हर स्टॉप, थांबण्याचा प्रयत्न करू नका, सातत्य ठेवा. त्याचबरोबर लाईफ. लाईफ म्हणजे काय? आयुष्य. सगळ्यांना माहीत आहे, लाईफ म्हणजे आयुष्य. माउंटन्स. माउंटन्स म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे पर्वत.
सम आर बिग अँड सम आर स्मॉल, बट इफ यू डोंट गिव्ह अप यू कॅन ओव्हरकम. आता इथं आणखीन एक शब्द आलेला आहे, ओव्हरकम. ओव्हरकम शब्द, ओव्हरकम म्हणजे काय, त्यातून वर येणे किंवा त्या कोणत्या एखाद्या संकटातून बाहेर पडणे, त्या पर्वतांवरून पुढे येणे. सो कीप ऑन गोईंग, ट्राय नॉट टू स्टॉप. आणि काय करा, पुढं सातत्य ठेवा, चालत राहा, न थांबण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच सातत्यपूर्ण काम ठेवा. वेन यू कीप ऑन गोईंग यू कॅन मेक इट टू द टॉप. तर अशी ही कविता अपेक्षा करतो तुम्हाला समजली असेल. त्यातील काही नवीन शब्द मी सांगितलेली शब्द सोडून देखील तुम्हाला काही अनोळखी शब्द असतील तर तुम्ही डिक्शनरीच्या सहाय्याने त्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायचा. याचबरोबर आता